लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन, पण हीच लाईफलाईन आता मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे। शनिवारी घाटकोपर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन पकडण्याच्या घाईत मोनिका मोरे नावाच्या 16 वर्षीय मुलीला आपले दोन्ही हात गमवावे लागले। त्यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसलाय। रडून रडून आता तिचे अश्रूही आटून गेलेत। मोनिका मोरे 16 वर्षांची ही हरहुन्नरी मुलगी सध्या केईएम हॉस्पिटलच्या बेडवर पडून आहे। सुंदर हस्ताक्षर ही एसएनडीटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मोनिकाची ओळख। उत्कृष्ट डान्सर म्हणूनही ती नावाजलेली होती। शिवाय इतरांच्या हातावर मेहंदी काढण्यात तिचा हात धरणारं कुणीही नव्हतं। कुर्ल्याच्या नेहरूनगर भागात राहणाऱ्या या अवघ्या 16 वर्षांच्या मोनिकाच्या जीवावर अचानक मोठा आघात झाला। गेल्या शनिवारी घाटकोपर रेल्वे स्टेशनमध्ये लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात मोनिकाचा पाय घसरला आणि ती धावत्या ट्रेन खाली आली। या दुर्दैवी अपघातात तिला आपले दोन्ही हात गमवावे लागले। ट्रेन चालू झाली आणि कोणाचा तरी धक्का लागला आणि माझा हात सटकला, पडले मी आणि त्या खड्ड्यातच पडली आणि खूप गर्दी होती ट्रेनला। मोनिकावर सध्या केईएम हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत। तिच्या जखमा भरण्यासाठी 2 ते 4 महिने लागणार आहेत। त्यानंतर तिला कृत्रिम हात बसवता येतील का या दृष्टीने डॉक्टर प्रयत्न करणार आहेत। महिला आयोगाच्या सदस्या चित्रा सावंत यांनी तिची भेट घेऊन मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय। परंतु आपले दोन्ही हात गमावल्यानं मोनिकाला मोठा मानसिक धक्काही बसलाय। अशा परिस्थितीत तिच्या जखमा बऱ्या करतानाच तिला मानसिक आधार देण्याची काळजी डॉक्टर घेत आहेत। रोजच तिचं इव्हॅल्युएशन करत असतो आणि तिचा हिमोग्लोबिन आपण मॉनिटर करतोय। इतर सगळे महत्त्वाचे जे पॅरामीटर्स आहेत ते मॉनिटर करतोय, बरी आहे। आमचे डॉक्टर खूप तिला हिंमत देत आहेत आणि मला असं वाटतं मुलीला स्वतःला चांगली हिंमत आहे। मोनिकाच्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। मोनिकाच्या उपचारांची आणि भविष्यातील नोकरीची जबाबदारी रेल्वेनं घ्यावी अशी मागणी तिच्या पालकांनी केली आहे। हॉस्पिटलने चांगलं कामगिरी केली केईएम हॉस्पिटलवाल्यांनी, पण रेल्वेचा अधिकारी किंवा प्रशासनाचं कोणी आले नाही, इकडे बघायला अजून आलेलं नाही। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा सोमय्या यांनी देखील या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनावर ठपका ठेवलाय। लोकलपेक्षा रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी कांजूरमार्ग आणि घाटकोपर रेल्वे स्थानकावर मोर्चा काढून प्लॅटफॉर्मची पाहणी केली। यावेळी प्लॅटफॉर्मवर उंची, खड्डे आणि त्यामुळे घडणारे अपघात या सर्व गोष्टींची पाहणी किरीट यांनी केली। या प्रकरणी रेल्वे प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मोनिका आणि तिच्या परिवाराला वचन देतो, जगात जे बेस्ट ट्रीटमेंट अवेलेबल असेल ते आम्ही उपलब्ध करून देऊ। तिला दोन्ही हात इलेक्ट्रॉनिकचे मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करून डॉक्टरांना सांगू। तिला पुन्हा जगण्यासाठी तिला प्रवृत्त करण्याचं काम आम्ही करणार आहोत। मोनिका मोरेच्या अपघातानंतर तरी कोडगर रेल्वे प्रशासन जागं होईल का हा मोठा प्रश्न आहे। मात्र त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे मोनिका या धक्क्यातून कशी सावरणार। कारण सुंदर हस्ताक्षर ही तिची ओळख आता कायमची पुसली जाणार आहे। कदाचित ती आता पहिल्यासारखी नाचूही शकणार नाहीये आणि इतरांच्या हातावर सुंदर सुंदर मेहंदी काढणारे हातच आता कायमचे हिरावले गेल्याने आता मेहंदी कशी रंगणार हाच प्रश्न आहे। कृष्णाप पाटीलसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।